भरपूर फास्ट फूड खाणाऱ्या, भरपूर शुगरी प्रॉडक्ट्स खाणाऱ्या आजच्या पिढीला हमखास पडणारा प्रश्न म्हणजे शरीरातील मेद किंवा फॅट कमी कसं करायचं। मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेक जणींना हा प्रश्न वारंवार पडत असेल। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी असे काही एक्सरसाइजेस घेऊन आलोय ज्याच्या माध्यमातून खास करून फॅट लॉस व्हायला खूप मदत होऊ शकते आणि तेही असे एक्सरसाइजेस आहेत जे तुम्ही घरच्या घरीच करू शकता। बऱ्याच वेळेला असं होतं की सकाळची कामं झाली की एक दुपारचा थोडा वेळ मिळतो ज्याच्यामध्ये असं होतं की या थोड्या वेळात काय करावं आणि जर या थोड्या वेळात तुम्ही तुमचे जर फॅट बर्न केले आणि छान एक्सरसाइज केली तर हो, त्याचकरिता जो थोडा वेळ तुम्हाला मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही किती छान वर्कआउट करू शकता ते तुम्ही बघूया। मॅट घ्यायची आहे, छान थोडंसं वॉर्मअप करायचं आहे। वॉर्मअप म्हणजे तुम्ही सिंपल एक 20-25 काउंटचं मार्चिंग केलं किंवा जर घरात क्विक 2 राऊंड चाललात तरीही वॉर्मअप होतं, पण वॉर्मअप करणं गरजेचं आहे। पोट आत ठेवायचं आहे, हिल्सवर यायचं आहे, पोट आत, पाठ सरळ, दोन्ही हात साईडला, मूव 1 अप 2 अप 3 अप। याच्यामध्ये या मूवमेंटमध्ये माझी ही स्टार्टिंग पोश्चर आहे, मी पूर्ण झोपून करत नाही आहे। आणि कुठली एक्सरसाइज करताना जसं तुम्हाला माहिती आहे की वॉर्मअप करणं गरजेचं आहे। मी आयदर तुम्ही 25 काउंट्स 20-25 काउंट्स मार्चिंग करू शकता किंवा 2 राऊंड्स तुम्ही घरातले मारून मग ही एक्सरसाइज करू शकता। अप, वर येताना एक्झेल, खाली जाताना इनहेल, आउट अँड रिलीज इट। आता मी थोडीशी इंटेन्सिटी वाढवते आहे। 1 लेग अप, एक पाय वर, दुसरा पाय वर अँड मूव 1 2 3 4 5 6 अँड 7। होल्ड करायचं आणि वर यायचं। ही मूव्ह करताना कुठलाही झटका नको आहे, सगळ्या मूव्स स्लो असल्या पाहिजे। आता दोन्ही हात दोन्ही पाय एकत्र मूव्ह करायचे। 1 2 3 4। याच्यात तुमच्या लक्षात येईल तुमचे कोर मसल्स, ॲब्स आणि बॅक हे मसल्स तुम्ही मॅक्सिमम वापरताय। 4 5 होल्ड, लेग्स डाऊन आणि रिलॅक्स। सो फ्रेंड्स, या सगळ्या मूव्स थोड्याशा अवघड पण वेगळ्या आहेत। सो डेफिनेटली करून बघा। बेसिक लेवल 1नी करा, कम्फर्टेबल व्हा, 16 काउंट्स करा, ब्रेक घ्या, मग नेक्स्ट मूव परत 16 काउंट्स करा। जर तुम्हाला ते 16 काउंट जास्त वाटत असतील तर तुम्ही 8-8-8च्या काउंट्सनीही करू शकता। सो डेफिनेटली तुमच्या बॉडीचं ऐकून हर एक मूव ट्राय करा। अजिबात कुठल्याही मूवमध्ये बॉडीला झटका किंवा खूप जास्त प्रेशर देऊन करू नका, ईजमध्ये करा। जितकी तुम्ही एक्सरसाइज ईजमध्ये कराल तितकीच तुम्ही एन्जॉय कराल। परत भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।